घोटी सिन्नर रोडवरील उंबरकोण फाटा येथे अत्याधुनिक सुविधा असलेले डॉक्टर सुदामा पॅरालिसिस सेंटर सुरू झाले असून न्यूरो आणि ऑर्थो फिजिओथेरपी क्षेत्रात एक महत्त्वाची भर ठरत आहे. इंडियन पेट्रोल पंपाजवळ उभाडा परिसरात घोटी सिन्नर अकोला हायवे लगत सुरू झालेल्या या सेंटरमुळे परिसरातील रुग्णांना आता दर्जेदार उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज उरणार नाही. डॉक्टर सुदाम ढोंडर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात पॅरालिसिस, स्ट्रोक, स्पायनल कॉर्ड इंजुरी, जीबीएस, फेशियल पॅल्सी यांसारख्या गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल आजारांवर विशेष उपचार केले जात आहेत. याशिवाय कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, सायटिका, हात पायांना मुंगे येणे, मणक्यांचे विकार तसेच सांधेदुखी यांसारख्या ऑर्थोपेडिक समस्यांवरही येथे प्रभावी फिजिओथेरपी सेवा उपलब्ध आहे. या सेंटरमध्ये आधुनिक उपकरणे, वैयक्तिक लक्ष देणारी उपचार पद्धती आणि रुग्णांच्या प्रकृतीनुसार सानुकूलित थेरपी दिली जाते. त्यामुळे उपचारांचा परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येत असल्याचं रुग्णांनी सांगितलंय. अनेक रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया देताना येथील उपचारांमुळे आमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली असून आम्हाला पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे असे समाधान व्यक्त केले. ग्रामीण व उपनगरातील रुग्णांसाठी हे सेंटर आशेचा किरण ठरत असून कमी खर्चात आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न येथे केला जातोय. फिजिओथेरपी व रिहॅबिलिटेशन क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुरू झालेले हे केंद्र परिसरातील आरोग्य सेवेला एक नवी दिशा देत आहे. उपचार व आधुनिक माहितीसाठी इच्छुक रुग्णांनी 7304 07 7296 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले. याबाबत अधिक माहिती डॉक्टर सुदामा पॅरालिसिस सेंटरचे संचालक डॉक्टर सुदामा ढोंडर यांनी दिली आहे. मी सुरुवातीला पॅरालिसिस सेंटरची माझी कल्पना होती, तर सुरुवातीला माझं हे पॅरालिसिस सेंटर मी कमी याच्यात वाडीवाऱ्याला करायचो. तर त्याच्यानंतर माझ्याकडे जे गरीब लोक आहे सर्व आपले घोटी इगतपुरी परिसरातले होते आणि इकडचे लोक माझ्याकडे जास्त प्रमाणात येत होते का मागच्या कोविडच्या अगोदर जस्ट कोविड सुरू व्हायच्या आधी 2 महिने सुरू केला. कालांतराने नशिबाने असे का कोविड झाला. कोविड सुरू झाल्यामुळं तर मला बॅक टू वाडीवारा जावं लागलं. पण तरी माझ्या मनात खंत होती का नाही, मी आपल्या जे लोक येतात गरीब लोकांची सेवा करणं आणि गरीब लोकांना ह्या आजाराचे कमीत कमी 15 महिना दिवस मोठमोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट राहावं लागतं. तर पेईंग कॅपॅसिटी आपल्या गरीब लोकांची कमी असते आणि मी अल्प दरामध्ये त्यांना डे केअरमध्ये किंवा मग 4 ते 5 दिवस ॲडमिट ठेवून मी त्यांना परिपूर्ण एकदम कमी याच्यामध्ये कमी खर्चामध्ये त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ढोंडर सर, पॅरालिसिस नेमका कशामुळे होतो काय सांगा? पॅरालिसिस हा आजार जो आहे तो पर्सिस्टंट बीपी डायबिटीज जो वाढेल राहतो. लोक काय खेड्यातले लोक असे गैरसमज आहे का त्यांना बीपी वाढला, एखाद्या डॉक्टरने सांगितलं अहो तुमचा बीपी वाढतोय, तुम्ही गोळ्या कंटिन्यू घ्यायला पाहिजे. पण प्रकार काय आहे, अज्ञान लोक असतात. कधी कधी त्यांना कोणी अडाणी लोक सांगतात गोळ्या कंटिन्यू घेतली होती सवय लागेल, किडनीला त्रास होईल, त्याच्यामुळं काय मध्यंतरी ते सोडून देतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्यांना 8-10 दिवसात बरं वाटलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की मी थंडी तापासारखा बरा झालो. त्याच्यामुळं काय होतं का ते बीपीच्या गोळ्या, डायबिटीजच्या गोळ्या सोडून देतात आणि परत त्यांच्या शरीरात डायबिटीज बीपी हा वाढतच राहतो आणि पर्सिस्टंट म्हणजे जास्ती काळ बीपी आणि शुगर हे वाढल्यानंतर नसावर ताण येतो आणि नसांना ब्लॉकेज होतात. हा एक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉक होणं. दुसरी गोष्ट बीपी वाढला एक्सेसिव्ह लेवलला, विशिष्ट समजा 140, 80, 140 हा नॉर्मल कमीत कमी 30-40 वर्षाचा वयाच्या पेशंटचा असतो. पण त्याच्यापेक्षा कधी कधी 160, 70, 80 ज्याच्या त्याच्या वेनच्या कॅपॅसिटीनुसार कधी कधी जास्ती वाढल्याच्या नंतर नस बस्ट होते, हेमाटोमा होतो, त्याच्यामुळे सुद्धा पॅरालिसिस होतो. पॅरालिसिसची सुरुवातीची लक्षणं नेमकी कशी ओळखावी काय सांगा? सुरुवातीला सर्वात पहिला पेशंटचं लक्षणं म्हणजे व्हेरिएबल असतं. प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळे लक्षणं असतात आणि लक्षणं हे त्याच्या ब्रेनच्या ज्या नसा आहे ब्लॉक एरियानुसार जो ब्लॉक होतो त्याच्यानुसार वेगवेगळे लक्षणं असतात. काहींचं जे आहे 1 साइड विकनेस होतो, काहींना फक्त ब्रॉकस एरिया ब्लॉक झाला तर त्यांना गिळण्याचं किंवा मग काय ऑडिटरी एरिया असतो तिथं ऐकण्याचं सेंटरला नस ब्लॉक झाली तर कधी कधी काहींना मध्यंतरी ऐकणं बंद होतं,
काहींना खाणं गिळणं सुद्धा बंद होतं आणि कधी कधी बोलणं स्पीच एरिया ब्रेनचा त्या एरियाची नस जर ब्लॉक झाली तर त्यांना बोलणं सुद्धा जातं. हे असे वेगवेगळे लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणच्या नसा ब्लॉक झाल्यावरती वेगवेगळे लक्षणं असतात. वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो का? ब्रेनचा ब्लॉकेजसाठी कमीत कमी 4 तासाच्या आत जर हॉस्पिटलला आले पेशंट तर त्याचे रिकव्हरीचे चान्सेस जास्ती असतात. जेवढं लेट होईल तेवढं तुमचं ब्रेन डॅमेज जास्ती होत जाईल. मी साधारणतः आपल्या गावठी भाषेत म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगतो का जर तुम्ही ट्रीटमेंट घेणार आहे तर एखादं झाड पाणी कमी झालं सुकत चाललं जोपर्यंत त्याची कॅपॅसिटी री वॉटर भेटल्यावर ते परत ताजंतवानं होतं. तसंच ब्रेनचं तेवढ्या काळाच्या आत जर त्याला जर इंजेक्शन काही रक्त पातळवायचे जर गेले तर ब्रेन रिकव्हरी फास्ट होतो. पण एकदा जर ब्रेन डेडच होऊन गेला त्या एरियातल्या तुम्ही किती ट्रीटमेंट करून तो रिजनरेट होत नाही आहे. ब्रेनचं असं आहे का एकदा डेड झाला तो 100% रिकव्हरी होत नाही. लॉ ऑफ अडॅप्टेशननुसार आजूबाजूचा जो ब्रेन आहे तो डेव्हलप करून आपल्याला हालचाली वाढवतो. म्हणून पॅरालिसिसचे पेशंट 100% बरे होतीलच किंवा होतातच सर्व सांगता येत नाही. पण जेवढ्या लवकर आले तेवढे जास्तीत जास्त कव्हर होतात. 80-90% पुढं पेशंट कव्हर होतात. फिजिओथेरपीचे या आजारात किती महत्वाची भूमिका आहे काय सांगाल? ह्या आजारामध्ये मेडिसिन हे पण फार महत्त्वाचं आहे. पहिलं जे सुरुवातीला पाहिजे ते सर्वात पहिलं मेडिसिन पाहिजे. मेडिसिन झाल्याच्या नंतर आणि कंटिन्यू फिजिओथेरपी गरजेचे असते. आता लोक सांगतात काय आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकांक पैसे कमी असतात त्याच्यामुळं काय करतात ते बाबांक जातात मसाज करतात काही तेल लावतात कोणी काही पट्ट्या बांधतं काही करतं. पण हा आजार ॲक्च्युली मेंदूत असतो. मेंदूत बिघाड झालेले असतात मेंदूत नस ब्लॉक झालेले असतात मेंदूत नस फाटलेले असतात. त्याच्यामुळं माझं सर्वांना म्हणणं आहे का तुम्ही अगोदर हॉस्पिटलाइज व्हा कुठेही जा माझ्याकडेच या असं माझं म्हणणं नाही. पहिलं हॉस्पिटलला जा तिथं मेडिसिन घ्या तुमचा BP कंट्रोल करा ते शुगर कंट्रोल करा. तिथं जे MRI केला असेल त्याच्यात जे ब्लॉकेज दिसतील त्या ब्लॉकेजसाठी योग्य ते थिनर घ्या व्यवस्थित तुमचे अँटीक्लॉटलेट घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही पहिलं हे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीचं तुम्हाला इच्छेनुसार काय करायचं ते नंतर करा. तरुणांमध्ये पण पॅरालिसिस वाढताना आपल्याला दिसत आहे काय कारण आहे काय सांगा? तरुणामध्ये पण पॅरालिसिसचं प्रमाण जास्ती असतं. त्याच्यामागं खास स्ट्रेस आहे म्हणजे रोजच्या जीवनाची धावपळ आहे ना याच्यामुळं काय होतं का ते जेवणाचं सुद्धा विसरून जातात. म्हणजे हेल्दी फूड खाण्याऐवजी बाहेरचं कुठलंही बी तळेल किंवा जे भेटेल ते बाहेरचं फूड खातात ऑइली. आणि आपल्याला माहितीच आहे डबल उकळलेलं तेल हे घातकच आहे त्याच्यामुळे ब्लॉकेज जास्ती होऊ शकतात. पण असं आपल्याला सर्वीकडे तेच भेटतं त्याच्यामुळे आहे ना थोडं बाहेरचं टाळावं आणि आपलं घरचं अन्न खावं एवढंच म्हणायचं. जाता जाता रुग्णांना आपण काय आवाहन कराल काय संदेश द्याल? रुग्णाला जाता जाता नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे आणि मेडिसिन रेग्युलर घेणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीनं वेळोवेळी चेकअप करणं गरजेचं आहे. तसेच माझं डॉक्टर सुदामा पॅरालिसिस सेंटर हे उबाडा फाटा उंबरकोंड फाटा घोटी सिन्नर हायवेवर आहे. इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढं घोटीपासून. शहापूर मावली इथून आलेलो. कसं वाटतंय आता आपल्याला? आत्ता जरा बरं वाटतंय कालच्या पेक्षा बरं वाटतंय. गेलेलं वाड्याला मग तिकडनं इथं आलो वाड्यावरून इकडनं आलो आणि आता इथं आतमध्ये आलेलो आहे. आता रोजच्यापेक्षा म्हणजे बरं वाटतं आता बरं वाटतं. सुदाम सर इथे जरा सगळी सोय आहे बाथरूम म्हणजे पाण्याची सोय आहे बरं आहे. जरा रामचंद्र सकाराम पवार मग नाव आहे आंबेलीवर नाव आहे. या हे पाय उजवा पाय ह्या पायामध्ये मला म्हणजे चलतो चालायचे चालता आणि डाव्या पायावरती चाललं का किंड्यास वर मानेपर्यंत चालायची चालता येत होतं. म्हणजे थोडंसं चालतं पण बरं वाटतंय. सेवा मारल्या बरं वाटते. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.